Please subscribe the channel and press the bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचंच लाडकं यूट्यूब चॅनल लेट्स लर्नवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे इतिहास प्रश्नसंच भाग 1. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. दिल्लीच्या सिंहासनाने टिंबटिंब या एका वर्षात 4 सम्राट पाहिले. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1717, पर्याय क्रमांक 2 1707, पर्याय क्रमांक 3 1719, पर्याय क्रमांक 4 1712. आणि करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 1719. लक्षात घ्या, 1719 या एका वर्षात फर्रुखसियार हा एक सम्राट राहिला. त्याचा कार्यकाल होता 1713 ते 1719, म्हणजे 1719लाच तो सम्राट या पदावरून दूर झाला. आणि त्याचबरोबर फर्रुखसियारनंतर रफीद उद्दराजत हा आला, तोही 1719मध्ये. त्यानंतर त्याचाही तेव्हा मृत्यू झाला. त्यानंतर रफी उद्दौला हा आला, हाही 1719मध्ये सम्राट म्हणून आला आणि त्याचाही मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे चौथा सम्राट आहे मोहम्मद शहा. याचा कार्यकाल होता 1719 ते 1748. तर अशा प्रकारे दिल्लीच्या सिंहासनाने 1719 या एका वर्षामध्ये 4 सम्राट पाहिलेले होते. प्रश्न क्रमांक 2. मुघल काळामध्ये टिंबटिंब ही राजभाषा होती. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फारसी, पर्याय क्रमांक 2 उर्दू, पर्याय क्रमांक 3 हिंदी, पर्याय क्रमांक 4 तुर्की. आणि ऑप्शन आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. तर मुघल काळ जो होता या मुघल काळामध्ये फारसी ही राजभाषा होती. तुमच्यासमोर प्रस्तुत आहे आपला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. मुघल काळात धार्मिक शिक्षण व कुराणाचे अध्ययन करणारे टिंबटिंब ही भाषा शिकत. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 खडीबोली, पर्याय क्रमांक 2 फारसी, पर्याय क्रमांक 3 अरबी आणि पर्याय क्रमांक 4 उर्दू. तर मुघल काळात धार्मिक शिक्षण आणि कुराणाचे अध्ययन करणारे अरबी या भाषेचा उल्लेख करत किंवा उपयोग करत असत. तर लक्षात घ्या, इथे आपल्यासमोर आलेलं आहे की खडीबोली, फारसी, अरबी आणि उर्दू. परंतु मुघल काळामध्ये मात्र अरबी या भाषेचा अभ्यास किंवा या भाषेचा उपयोग जे आहे ते कुराणाचं अध्ययन किंवा धार्मिक शिक्षणासाठी केला जात असे. तर करेक्ट ऑप्शन आहे अरबी ही भाषा. राजभाषा फारसी होती, परंतु अरबी भाषेमध्ये ते कुराणाचे अध्ययन वगैरे करत असत. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4. मुघलकालीन भारतात टिंबटिंब हे फारसीचे प्रसिद्ध केंद्र होते. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 काशी, पर्याय क्रमांक 2 अवध, पर्याय क्रमांक 3 पटना, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर मुघलकालीन भारतामध्ये पटना हे फारसीचे प्रसिद्ध असे केंद्र होते. तर आन्सर आहे आपलं पटना. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. इसवी सन 1752 मध्ये झालेला भालकीचा तह हा टिंबटिंब यांच्या दरम्यान झाला. 1 फ्रेंच सेनानी बुसी व मराठे, 2 सलाबत जंग व फ्रेंच सेनानी बुसी, 3 सलाबत जंग व मराठे आणि 4 अलीवर्दी खान व मराठे. तर करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3
इसवी सन 1752 मध्ये झालेला हा जो भालकीचा तह होता हा सलाबत जंग व मराठे यांच्या दरम्यान झालेला होता. लक्षात घ्या, सलाबत जंग व मराठे यांच्या दरम्यान भालकीचा तह जो 1752 मध्ये झालेला होता. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. 17व्या शतकात मद्रास म्हणजे चेन्नई येथे सेंट जॉर्ज हा किल्ला कोणी बांधला? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय क्रमांक 2 औरंगजेब, पर्याय क्रमांक 3 फ्रेंच आणि पर्याय क्रमांक 4 इंग्रज. तर जसं या प्रश्नाचं उत्तरही बऱ्याच जणांना माहिती असतं. लक्षात घ्या, हा जो सेंट जॉर्ज किल्ला जो आहे जो मद्रास येथे म्हणजे आजच्या चेन्नईमध्ये आहे हा इंग्रजांनी बांधलेला होता. तर इंग्रजांनी बांधलेला सेंट जॉर्ज हा किल्ला आहे. आपण पाहूया पुढील प्रश्न आपला. प्रश्न क्रमांक 7. बंगालमधील पहिली इंग्रज वखार टिंबटिंब येथे निघाली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हुगळी, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 कलकत्ता आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. बंगालमधील पहिली इंग्रज वखार ही हुगळी येथे निघालेली होती. पुढील प्रश्नाकडे येऊया आपण. प्रश्न क्रमांक 8. बंगालमधील पहिली इंग्रज वखार टिंबटिंबमध्ये हुगळी येथे निघाली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1707, पर्याय क्रमांक 2 1651, पर्याय क्रमांक 3 1640 आणि पर्याय क्रमांक 4 1757. तर पहिली जी इंग्रज वखार हुगळी येथे जी निघालेली होती ती निघालेली होती 1651मध्ये. 1651मध्ये भारतामधील बंगालमधील पहिली इंग्रज वखार ही हुगळी येथे निघालेली होती. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. प्लासीची लढाई ही इंग्रज व टिंबटिंब यांच्यात झाली. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मिर्जाफर, पर्याय क्रमांक 2 फ्रेंच, पर्याय क्रमांक 3 अलीवर्दी खान, पर्याय क्रमांक 4 नवाब सिराज उद्दौला. अँड द आन्सर ऑप्शन 4 इज करेक्ट. 4 नंबरचे जे ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, नवाब सिराज उद्दौला. तर प्लासीची लढाई जी आहे ती इंग्रज आणि नवाब सिराज उद्दौला यांच्या दरम्यान झालेली होती. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 10. 23 ऑक्टोबर 1764 रोजी झालेली बक्सारची लढाई इंग्रज व टिंबटिंब यांच्या दरम्यान झाली. यासाठी पर्याय आहेत. मीर कासिम, पर्याय क्रमांक 2 शिजाज उद्दौला, पर्याय क्रमांक 3 शाह आलम आणि पर्याय क्रमांक 4 वरील तिन्ही बरोबर. तर बरोबर जर का आपण याचा आन्सर पाहूया. जर तुम्ही बक्सारची लढाईबद्दल वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी बक्सारची लढाई झालेली होती ती इंग्रज आणि मीर कासिम, सुजा उद्दौला आणि शाह आलम या तिघांनी एकत्रित इंग्रजांविरुद्ध लढलेली होती. आणि म्हणून यापैकी वैयक्तिक न घेता आन्सर ऑप्शन जे आहे ते वरील तिन्ही बरोबर. कारण की इंग्रज व मीर कासिम, सुजा उद्दौला व शाह आलम यांच्या दरम्यान बक्सारची लढाई ही झालेली होती जी 23 ऑक्टोबर 1764 झालेली होती. प्रश्न क्रमांक 11. रॉबर्ट क्लाइव्हने पहिल्यांदा गव्हर्नर या नात्याने टिंबटिंब ते टिंबटिंब या काळात कार्य केले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1765 ते 1767, पर्याय क्रमांक 2 1760 ते 1764, पर्याय क्रमांक 3 1757 ते 1760 आणि पर्याय क्रमांक 4 1764 ते 1765. तर प्रश्नाचं उत्तर सांगण्याआधी एक सांगू इच्छिते की रॉबर्ट क्लाइव्ह, प्रश्नामध्ये थोडंसं करेक्शन आहे. प्रश्न जो आहे रॉबर्ट क्लाइव्हने पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर या नात्याने, लक्षात घ्या बंगालचा गव्हर्नर हे खूप महत्त्वाचं आहे. तर बंगालचा गव्हर्नर इथे आपल्याला फक्त बंगालचा येणार आहे कारण त्या काळात बंगालचा गव्हर्नर हाच काय होता, कंपनीचं
करत होता. त्याच्यामुळे लक्षात घ्या की रॉबर्ट क्लाईव्हने पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर या नात्याने कोणत्या काळात कार्य केलेले होते, तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजेच 1757 ते 1760. 1757 ते 1760 या काळामध्ये रॉबर्ट क्लाईव्हने पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्य केले आणि दुसऱ्यांदाही त्याने बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्य केले आणि ते त्याने केलेले होते 1765 ते 1767 या काळामध्ये. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे 1765 ते 67 मध्येही रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा गव्हर्नर म्हणून होता, परंतु पहिल्यांदा तो कधी आला तर 1757 ते 1760 या काळामध्ये. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12. पेशवेकालीन सैन्यात खालीलपैकी कोणत्या सैनिकांची भरती होत असे? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तेलंगी कर्नाटकी बिदारी, पर्याय क्रमांक 2 राजपूत शीख रोहिले, पर्याय क्रमांक 3 अरब हबशी शेनवी आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर पहा, पेशवेकालीन जे सैन्य होतं या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे व वर्णाचे सैनिक भरती करून घेतले जात असत. म्हणजेच तेलंगी, कर्नाटकी, बिदारी, राजपूत, शीख, रोहिले, अरब, हबशी, शेणवी या सर्व प्रकारचे म्हणजे सर्व जाती धर्माचे सर्व वर्णाचे सैनिक भरती केले जात. परंतु हे जरी सर्व जाती धर्माचे आणि सर्व वर्णाचे सैनिक भरती केले जात असे तरी त्याला राष्ट्रीय स्वरूप काही आलेलं नव्हतं. तर यांच्यामधलं राष्ट्रीय स्वरूप जाऊन एक व्यावसायिक स्वरूप त्याला आलेलं होतं. तर लक्षात घ्या, हे सर्व प्रकारचे सैनिक भरती होत असत आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, कारण वरील सर्व. तर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. पेशवे काळात बारगीर टिंबटिंब यांना म्हणत. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ज्याला राज्यातर्फे फक्त घोडा दिला जाई, पर्याय क्रमांक 2 ज्याला राज्यातर्फे घोड्यासाठी लागणारा खर्च दिला जाई, पर्याय क्रमांक 3 ज्याला राज्यातर्फे घोडा व शस्त्र देण्यात येई आणि पर्याय क्रमांक 4 जो स्वतःचा घोडा व शस्त्र वापरत असे. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. जे ऑप्शन नंबर 3 आहे म्हणजेच ज्याला राज्यातर्फे घोडा आणि शस्त्र देण्यात येईल त्याला बारगीर असं संबोधत असत. लक्षात घ्या, बारगीर म्हणजे कोण, तर ज्याला राज्यातर्फे घोडा आणि शस्त्र देण्यात येईल आणि जो स्वतःचा घोडा आणि स्वतःचे शस्त्र वापरत असे त्यांना शिलेदार असं म्हटलं जायचं. लक्षात घ्या, स्वतःचा घोडा स्वतःचे शस्त्र शिलेदार आणि राज्यातर्फे घोडा राज्यातर्फे शस्त्र ते बारगीर. तर लक्षात ठेवायचे बारगीर आणि शिलेदार याच्यामध्ये गफलत होता कामा नये. आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. तकावी म्हणजे टिंबटिंब. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 खडकाळ जमीन लागवडीखाली आणणे, पर्याय क्रमांक 2 पडीक जमिनीवर आकारला जाणारा अत्यल्प कर, पर्याय क्रमांक 3 सावकाराच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कमी व्याजावर शासनाकडून कर्ज उपलब्ध करणे आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. लक्षात घ्या, इथे तकावी म्हणजे काय, तर ऑप्शन नंबर 3 हे आन्सर करेक्ट आहे. कारण की सावकाराच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कमी व्याजदरावर शासनाकडून कर्ज उपलब्ध करणे म्हणजेच तकावी. तर तकावी म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 हे आन्सर करेक्ट आहे. पुढील आपण पाहूया प्रश्न. पुढील प्रश्न क्रमांक 15. पेशवा माधवराव प्रथमने आपल्या कार्यकाळात टिंबटिंब व टिंबटिंब येथे तोफखाना कारखाने सुरू केले. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पुणे व आंबेगाव, पर्याय क्रमांक 2 पुणे व सातारा, पर्याय क्रमांक 3 पुणे व जेजुरी आणि पर्याय क्रमांक 4 पुणे व कोल्हापूर. ओके, तर आपण पाहूया याचा आन्सर जे आहे, जो पेशवा माधवराव प्रथम आहे त्याने त्याच्या कार्यकाळात कुठे 2 ठिकाणी तोफखाना कारखाने सुरू केले होते. तर लक्षात घ्या, पुणे आणि आंबेगाव. कुठे गेले होते तर पुणे आणि आंबेगाव या 2 ठिकाणी त्याने तोफखाना कारखाने सुरू केलेले होते पेशवा माधवराव प्रथम याने. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 16. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र टिंबटिंब हे होते. यासाठी पर्याय आहेत. 1
मछलीपट्टम, पर्याय क्रमांक 2 कारिकल, पर्याय क्रमांक 3 गोवा, पर्याय क्रमांक 4 पॉंडिचेरी. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आन्सर आहे ते म्हणजे पॉंडिचेरी. तर पॉंडिचेरी या ठिकाणी फ्रेंच जे होते त्या फ्रेंचांचं भारतातील मुख्य केंद्र होतं. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. मीर कासिम या नवाबाने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून टिंबटिंब येथे नेली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंगेर, पर्याय क्रमांक 2 बंगाल, पर्याय क्रमांक 3 बिहार आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे मुर्शिदाबादवरून मुंगेर येथे नेलेली होती. जो मीर कासिम हा नवाब होता, या नवाबाने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेर येथे नेलेली होती. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था याने सुरू केली. यासाठी पर्याय आहेत. 1 रॉबर्ट क्लाइव्ह, 2 डुप्ले, 3 लॉर्ड कर्झन आणि 4 अल्फ्रेड मार्टिन्यू. तर याचं उत्तर मला वाटतंय माहिती असेल सगळ्यांनाच, कारण की दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली होती आणि त्यामुळे आन्सर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. आता यापैकी हे जो चौथा ऑप्शन आहे अल्फ्रेड मार्टिन्यू हा कोण होता, तर हा जो डुप्ले आहे या डुप्लेचा चरित्रलेखक होता. लॉर्ड कर्झनला तर आपण चांगलेच ओळखतो बंगालच्या फाळणीमुळे. ओके, तर याचं मात्र करेक्ट ऑप्शन आन्सर काय आहे, रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी शासन व्यवस्था सुरू केलेली होती याने. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. 1 रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये 1765 मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची व्यापार समिती बनवून त्याकडे मीठ तंबाखू व्यापाराचा एकाधिकार सोपविला. 2 मीर जाफरच्या कारकिर्दीत शांततेच्या काळातही दुहेरी भत्ता दिला जात होता. 3 क्लाइव्हने कडक धोरण अवलंबून बंगाल बिहारच्या सीमेबाहेर मोहिमेवर असलेल्या सैनिकांचा दुहेरी भत्ताही बंद केला. आणि 4 सर्व बरोबर. तर ठीक आहे, अशा प्रकारचे जरा जास्त लेंदी प्रश्न आले की थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं, कारण की या प्रश्नांमध्ये इन्फॉर्मेशन जास्त असते आणि जेवढी जास्त इन्फॉर्मेशन असते तेवढा जास्त आपला अभ्यास असावा लागतो. तर लक्षात घ्या, प्रश्न मुळात काय आहे की अयोग्य विधान ओळखा. मग आपल्याला पाहायचं आहे ही जी 3 विधानं दिलेली आहेत ही 3 बरोबर आहेत की चूक आहेत. जे चूक असेल विधान ते आपण ओळखायचं आहे आणि जर अशा वेळेस तिन्ही बरोबरच असतील तर चौथा पर्याय आहेच आपल्याला. तर आपण पाहूया जो पहिला ऑप्शन जो आहे, रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये 1765 मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची व्यापार समिती बनवून त्यांच्याकडे मीठ आणि तंबाखू या व्यापाराचा एकाधिकार सोपवला, तर अगदी बरोबर आहे. तर हा जे ऑप्शन आहे किंवा हे जे विधान आहे ते करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन जे आहे, मीर जाफरच्या कारकिर्दीत शांततेच्या काळातही दुहेरी भत्ता दिला जात होता, हेही अगदी बरोबर आहे की शांततेचा काळ होता आणि तरी देखील त्या काळात दुहेरी भत्ता दिला जात होता. कोणाच्या कारकिर्दीमध्ये, तर मीर जाफर. लक्षात घ्या, इथे थोडीशी एक चूक झालेली आहे, कालकिर्दी झालेलं, तर कारकिर्दी मध्ये असं असायला हवं, तर कारकिर्दीमध्ये. ओके, तर दुहेरी भत्ता दिला जात होता. आता हे जे तिसरं ऑप्शन आहे याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण की बघा याच्यामध्ये कन्फ्युजन जे आहे ना ते ह्या इथल्या वाक्यामध्ये आहे, कारण की रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे त्याने कडक धोरण अवलंबलं आणि सैनिकांचा दुहेरी भत्ता बंद केला. ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यासाठी अपवाद जो होता तो बंगाल आणि बिहारच्या सीमेबाहेर मोहिमेवर जे होते सैनिक, त्या सैनिकांचा मात्र दुहेरी भत्ता बंद केलेला नव्हता. लक्षात घ्या, इथे मात्र दिलेला आहे दुहेरी भत्ताही बंद केला, परंतु बंगाल बिहारच्या सीमेबाहेर मोहिमेवर जे सैनिक होते त्यांचा मात्र दुहेरी भत्ता सुरूच राहिला होता आणि हा अपवाद होता. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रश्नांची तयारी करत असतो तेव्हा अपवाद नेमके काय होते हे आपल्याला परफेक्टली माहिती असेल तर आपल्याला अशा प्रश्नांची उत्तर देता येतात. तर आपलं जे करेक्ट ऑप्शन आहे, आपल्याला अयोग्य ओळखायचं होतं, 1, 2 बरोबरच आहेत, परंतु हे काय आहे, अयोग्य आहे, चूक आहे. तर भत्ता बंद केला नव्हता, चालूच होता भत्ता, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे, पुढे आपण बघूया लास्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 20.
1774मध्ये टिंबटिंब भारतातील कंपनीच्या प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. यासाठी पर्याय आहेत 1 वॉरन हेस्टिंग, पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर ऑप्शन आहे वॉरन हेस्टिंग्ज. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टद्वारा भारताचा शासन प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले होते. तर त्यावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग्ज होता आणि ते पद रद्द करून वॉरन हेस्टिंग्जलाच भारताचा शासन प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं आणि अशा प्रकारे भारतातील कंपनीच्या प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग्ज बनला. तर ठीक आहे, आज आपण इतकेच प्रश्न घेऊया, परंतु पुन्हा आपण भेटूया लवकरच नवीन प्रश्नांसहित. इतिहास, विज्ञान यांसारखे अनेक आणखी विषय आपण घेऊन भेटूया. अभ्यास करायला हवा, कारण एक्झाम्स जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. आपण लवकरच भेटूया नवीन प्रश्नासहित. तोपर्यंत बाय बाय. स्टडी वेल, स्टे वेल.